मुंबई पोलिसांना राम मंदिरावरती हल्ल्याबद्दलचा एक बनावट कॉल आलेला आहे। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी रात्री अशा पद्धतीचा हा फोन कॉल आलाय। नियंत्रण कक्षाला सोहम पांडे नावाच्या व्यक्तीने हा कॉल केल्याची माहिती मिळते आहे। तर मित्राने आग्रा ते मुंबई प्रवासामध्ये कटाबद्दल ऐकल्याचा दावा या पांडेने केलाय। प्राथमिक चौकशीमध्ये हा कॉल खोटा असल्याचं समोर आलेलं आहे। तर मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमधल्या पोलिसांना सुद्धा या फोन कॉलच्या नंतर सावध केलंय। याविषयी बोलूयात, रिद्धेश हातीम आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। रिद्धेश, काय नेमका हा फोन कॉल होता आणि पोलिसांनी काय कारवाई केली आहे का या बनावट फोन कॉलच्या विषयी? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांना राम मंदिर हल्ल्याबाबत एक बनावट कॉल आला। या कॉलची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले। त्याचबरोबर त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना देखील सतर्क केले। सोहम पांडे नावाच्या एका तरुणाने कॉल केल्याची माहिती आहे आणि आग्राच्या मध्ये ही जी ट्रेन आहे ती प्रवास करताना एका अज्ञात व्यक्ती राम मंदिरावर हल्ला करणार अशी त्याला माहिती मिळाली आणि त्यानंतर ही माहिती त्यांनी मुंबई पोलिसांच्या कक्षाला कळवली। महत्त्वाचं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळाली आहे की हा जो कॉल होता तो हॉक्स कॉल होता, बनावट कॉल होता आणि मागील वर्षभरामध्ये असे 100हून अधिक कॉल मुंबई पोलिसला आले आहे, ज्यात असं मंदिरावरती हल्ला करणार अशी माहिती व्यक्तीकडून दिली जाते। अनेकदा आरोपी देखील अटक होतात, मात्र अटक झाल्यानंतर याचा संपूर्ण जो गुन्हा केला जातो त्या गुन्ह्याची शिक्षा ही कुठे कठोर नसल्यामुळे जो आरोपी आहे त्याला लगेच जामीन होते आणि त्यामुळे अशी जी घटना आहे ती वारंवार घडते आणि अशा हॉक्स कॉलसाठी कुठे ना कुठे जो कायदा आहे तो कठोर करावा अशी सध्या तरी जी मागणी आहे ती मुंबई पोलिसांकडून केली जाते। मात्र हा जो कॉल शनिवारी रात्री आला तो देखील एक हॉक्स कॉल होता आणि याचा आरोपीचा शोध सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। अगदी रिद्धेश, हा जो सोहम पांडे नावाचा व्यक्ती होता त्याच्याबद्दल पोलिसांनी काही माहिती मिळवली आहे का? त्याच्यावरती काही कारवाई करण्यात आली आहे का? अद्याप तो सोहम नावाचा व्यक्ती होता तो आग्रातील एक रहिवासी आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या अनुषंगाने माहिती उत्तर प्रदेश पोलिसांकडे देण्यात आली आहे। उत्तर प्रदेश पोलीस सोहम नावाच्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे आणि त्यांनी हा संपूर्ण कॉल कधी ऐकला, कुठे ऐकला आणि कुठल्या प्रवासादरम्यान ऐकला याचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून केला जात आहे। बरं, धन्यवाद रिद्धेश या अपडेटसाठी। तर आपण बघतोय आताची महत्त्वाची बातमी, मुंबई पोलिसांना एक फोन कॉल आला। हा बनावट फोन कॉल असल्याची माहिती मिळते आहे। राम मंदिरावरती हल्ला करण्याच्या संदर्भातला हा बनावट असा फोन कॉल होता।